नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत चुलीच्या धुरकट स्वादाने भरलेलं गावरान पद्धतीचं तब्बल 2 किलो चिकन, त्याबरोबर झणझणीत तिखट रस्सा आणि चमचमीत सुक्कं चिकन. ही रेसिपी पाहिल्यावर तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज पाहुणे आले आणि पाहुण्यांनी मागणी केली की आज आपल्याला चिकन सुक्का आणि चिकन रस्सा आणि तोही चुलीवरचा खायचा. चला तर मग वेळ न घालवता आपण पाहुण्यांसाठी आज इथं 2 किलो चिकनचा सुक्का आणि चिकन रस्सा बनवलेला आहे. झणझणीत पद्धतीने अगदी चुलीवर अगदी छान गावरान चवीचं हे चिकन झालेलं आहे. इथं आपण 2 किलो चिकन घेतलं. स्वच्छ चिकन धुवून त्याला 2 चमचे खडे मीठ लावलं. 2 चमचे आपल्याला हळद पावडर लावायची आणि त्याचबरोबर आपण याला 4 ते 5 चमचे दही लावणार आहोत. दही ऑप्शनल आहे, तुम्हाला चालत असेल तर लावा, नाही चाललं तर 1 लिंबाचा रस लावा, म्हणजे चिकनचा ओशळ वास येत नाही. तर इथं पहा, पूर्णपणे चिकन स्वच्छ धुवून मीठ, हळद आणि दह्यामध्ये आपल्याला हे अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही हे चिकन मॅरिनेट करून ठेवता तेव्हा चिकन चवीला फार छान लागतं. पूर्णपणे हळद आणि मीठ चिकनमध्ये मुरल्यानंतर त्याची चव फार छान येते. अर्ध्या तासासाठी हे चिकन मॅरिनेट करून झाल्यावर आपण चूल पेटवली आणि चुलीवरती एक टोप ठेवून 1 पळीभर तेल आणि त्याच्यावरती 3 मिडियम साईजचे कांदे छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत. कांदे लाल भाजून घ्यायचे, म्हणजे कांद्याची चवही चिकनमध्ये उतरते आणि भन्नाट चवीचा हा रस्सा आणि भन्नाट चवीचं चिकन सुक्का होतं. तर पहा, इथं छान हा कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून झाला की चिकन फोडणीला टाकूया. हे चिकनही आपल्याला 1-5 मिनटासाठी कांद्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. चुलीला जाळही छान लागला आहे आणि अगदी व्यवस्थित हे चिकन आपण बनवत आहोत. अगदी छान असं भाजलं जात आहे. पहा, इथं 1-5 मिनिट हे चिकन व्यवस्थित असं परतून घेतलं की त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि झाकणावरती 1 तांब्याभर पाणी ठेवायचं आहे. अगदी 15 ते 20 मिनटामध्ये हे चिकन शिजतं. बॉयलर चिकन असल्यामुळे पटकन शिजतं, त्याला वेळ लागत नाही. 20 मिनटामध्ये हे चिकन शिजतं. 20 मिनटाच्या आतमध्ये एकदा हे तांब्यातलं थाळीतलं पाणी तुम्ही चिकनमध्ये ओतून घ्या, म्हणजे छान चिकनचा असा स्टॉक तयार होतो आणि रस्सा फार छान लागतो. इथं कांद्याला मी काप दिले आहेत आणि हा कांदा आपण आता चुलीच्या आरावरती भाजून घेऊया. आर म्हणजे चुलीच्या कोळशावरती हा कांदा आणि 1 खोबऱ्याचा तुकडा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. संपूर्ण गावरान पद्धतीने चुलीवर आज ही चिकन मी बनवत आहे. पहा, इथं चिकनही 20 मिनटामध्ये शिजलं आणि मसालाही आपला भाजून झाला आहे. कांदा छान खरपूस भाजून घेतला आणि खोबरंही छान खरपूस भाजून घेतलं. कांदा जेव्हा असा चुलीवरती आपण भाजून घेतो किंवा खोबरं भाजून घेतो तेव्हा त्याचा अगदी स्मोकी फ्लेवर आपल्या ह्या चिकन रश्श्याला आणि चिकन सुक्काला लागतं. आता आपण मसाले करून घेऊया. भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, 1 मूठ पुदिना, 1 मूठ कोथिंबीर, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 2 इंच आल्याचा तुकडा आणि त्याचबरोबर काही खडे मसाले, धणे, जिरे, बडीशेप, तमालपत्र, लवंग, दालचिनी, मिरी दाणे, दगडफूल, एवढे मसाले आपल्याला घेऊन हा वाटण आपल्याला तयार करायचा आहे. खोबरं आधी मिक्सरला बारीक करून घेतलं. त्याचबरोबर हा भाजलेला कांदा आणि बाकी सगळे मसाले आपण याच्यामध्येच घेऊया. पहा, इथं गरम मसाले मी याच्यामध्ये घेतले आहेत आणि थोडंसं पाणी घालून हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. संपूर्ण गावरान पद्धतीने मी इथं तुम्हाला चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं दाखवत आहे आणि तेही चुलीवरचं. थोडंसं पाणी घालून हा मसाला आपण वाटून घेऊया. झटपट होणारं चिकन आहे आणि जेवढं झटपट होतं तेवढं चवीला फार छान लागतं. तर इथं पहा, हे वाटण आपलं तयार आहे. आता आपण हे वाटण तेलावरती परतून घेऊया. चुलीवरती कढई ठेवली. कढईवर 1 पळीभर तेल आणि त्याच्यामध्ये हे वाटण घालून आपण काही पावडर मसाले घेतले आहेत. याच्यामध्ये मी 2 चमचे चिकन मसाला आणि 2 चमचे घरातला आपला काळा मसाला असतो नेहमीच्या वापरातला, तो मसाला घेतलेला आहे. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा. थोडंसं तिखटही तुम्ही याच्यापेक्षा जास्ती घालू शकता, म्हणजे आणखीन झणझणीत रस्सा होईल. पण एवढ्या 2-2 चमच्यामध्ये छान रस्सा हा झणझणीत होतो. आता यातला 75% मसाला मी रश्श्यासाठी वापरत आहे. छान असा चिकन स्टॉक आपला तयार झाला. त्याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण घेऊया आणि 10 मिनटासाठी हा रस्सा आपल्याला उकळून द्यायचा आहे. जेवढा रस्सा छान उकळेल तेवढा पूर्णपणे या चिकनमध्ये संपूर्ण मसाल्याचा स्वाद उतरतो. 10 मिनिट हा रस्सा आपण उकळून देऊया. रस्सा उकळून झाला की आपण चिकन सुक्कं करायला घेऊया. छान असं चुलीवरचं सुंदर चवीचं हे चिकन तयार होतं. करून पहा.
आता हा राहिलेला 25% मसाला त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घातलं आणि हे चिकन जे मी बाजूला काढून ठेवलं होतं ते आता सुक्कं करून घेऊया. अजिबातसुद्धा वरून आपल्याला थोडंही पाणी न घालता मसाल्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये हे चिकन सुक्कं मी बनवत आहे. 4 ते 5 मिनटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं. पूर्णपणे सुक्कं झालं हे चिकन की आपण चुलीवरून काढून घेऊया. पाहू शकत असाल तुम्ही. इथं मी मिठाचं प्रमाण फक्त एकदाच वापरलेलं आहे. ज्यावेळेस आपण चिकन मॅरिनेट केलं त्यावेळेस 2 चमचे मी खडे मीठ वापरलेलं आहे. नंतर मला मिठाची गरज लागली नाही, पण तुम्ही टेस्ट करून मीठ किती हवं आहे तेवढं तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर तिखटाचं प्रमाणही तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही वापरू शकता. पाहूनच तोंडाला पाणी सुटेल असा हा चिकन सुक्का आता आपला तयार झाला आहे. पहा तुम्ही, पूर्णपणे मी चिकनचं पाणी आटवून घेतलं आणि फक्त मसाल्यामध्ये हे चिकन आपण तयार केलं. चिरलेली बारीक कोथिंबीर टाकूया आणि आता आपलं चिकन सुक्का आणि चिकन रस्सा तयार झाला आहे. झणझणीत चमचमीत पाहुण्यांसाठीचा बेत तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि पुन्हा अशा छान झणझणीत रेसिपीबरोबर भेटूया. तोपर्यंत मस्त रहा, छान खात रहा, आनंदी रहा. धन्यवाद मंडळी.